आज होता बैलपोळा, तरी पण सकाळी दुपारी पुरणाचा स्वयंपाक करायचा होता, पण सकाळी ऋतूला स्कूलला छान असा टिफिन बनवून दिला आणि उंबरठ्याची छान पूजा करून घेतली. त्यानंतर लगेच जे आहे ते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागली. ते छान अशी कटाची आमटी जी आहे ते बनवली. तर फुल रेसिपी जी आहे ती मी मोठ्या व्लॉगमध्ये जे शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर पोळी आहे म्हटलं की कढी तर होणारच आणि छान अशा इथं गरमागरम पुरणपोळ्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्या आणि आमच्या इथं तर असं गोल गोल जे आहे ते बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी बनवतात. तर ते बनवून लगेच तळून वगैरे घेतलं आणि ऋतूचे पप्पा बैल वगैरे घेऊन आले होते आणि लगेच मग जी आहे ती मी बैलांची छान अशी पूजा करून घेतली. तर सण म्हटलं की गावची आठवण काय आल्याशिवाय राहत नाही आणि आमच्या गावाकडे तर खूप छान असा बैलपोळा साजरा करण्यात येतो. पण आपल्या मुलांना पण हा बैलपोळा माहीत व्हावा त्यासाठी मी दरवर्षी जे आहे ते छान असा बैलपोळा साजरा करत असते. तर इथं ऋतूनी आणि मी छान अशी बैलांची पूजा वगैरे करून घेतली. तर फुल व्हिडिओ जो आहे तो पूर्ण दिवसाचा मी शेअर केलेला आहे, तो पण